नमस्कार. उद्या बुधवार, उद्या दर्श अमावस्या. आध्यात्मिकदृष्ट्या या दिवशी पवित्र नद्यांवर स्नान करणे आणि दान करणे अत्यंत पुण्यफलदायी मानले जाते. परंतु आपल्याला प्रत्येक वेळेस पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. म्हणूनच तुम्हाला घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. सर्व नकारात्मकता, कोणतीही बाधा असो, पूर्णतः नष्ट होतील आणि खूप प्रगती होईल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. कारण ही मराठी नववर्षाची शेवटची अमावस्या आहे. परवा दिवशीपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्षाची ही सुरुवात होणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, दोष दूर होण्यासाठी हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर उद्या 18 मार्च रोजी सकाळी 8:28 ही अमावस्या सुरू होत असून 19 मार्च रोजी सकाळी 6:55 संपणार आहे. तर तुम्हाला हा उपाय दोन्ही दिवशी केला तरी उत्तम ठरेल किंवा मग उद्या केला तरीही चालेल. तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. दर्श अमावस्या ही 18 मार्च रोजी साजरी केली जाईल. 19 मार्च रोजी सकाळी सूर्योदयानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा दिवस पितरांच्या श्राद्ध आणि तर्पणासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पितरांना पाणी, काळे तीळ अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या आयुष्यामध्ये जर अनेक प्रकारच्या समस्या असतील तर हा दिवस उपायांसाठी अतिशय फायदेशीर आहे. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे? जर तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही नकारात्मकता असेल आणि नकारात्मकतेमुळे तुमच्या आयुष्यात कधी पण कोणतेही काम करा ते यशस्वीरित्या पार पडत नाही, म्हणजेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमची प्रगती थांबलेली असेल किंवा मग तुम्ही खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसाही येत नसेल, उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होत नसेल, तर तुम्ही आवर्जून हे काम करायचे आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही नकारात्मकता असेल, तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर ते देखील नष्ट होतील. त्यासोबतच तुम्ही कधी बाहेर जाता, कुठली जागा चांगली नसते, तिथून काही नकारात्मक शक्ती कळत नकळत आपल्यासोबत आपल्या घरी येत असतात आणि अशा अदृश्य वाईट शक्तींमुळे आपल्या आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होत असतात. तर हे सर्व परिणाम, या सर्व समस्या दूर करण्यासाठी अमावस्या तिथी ही अतिशय उत्तम आहे. तुम्ही या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्याने सर्व नकारात्मकता आणि बाधा ह्या दूर होणारच आहे. सोबतच तुम्हाला काही गोष्टींचे दान देखील करायचे आहे, ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तुम्हाला गरजू लोकांना तांदूळ, गूळ, तूप, काळे तीळ हे दान करायचे आहे. असे केल्याने देखील तुमच्या आयुष्यामध्ये पुण्यफळ प्राप्त होईल. त्यासोबतच दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांचे ध्यान करायचे आहे, तर्पण करायचे आहे. त्यासोबतच सकाळी तुम्हाला लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य झाले तर आवर्जून करावे. जर नाही शक्य झाले तर घरीच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. आणि इतर अजून काही वस्तू आहे, ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, ती आवर्जून टाकायचीच आहे. ती वस्तू टाकल्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यातील नकारात्मक आणि कोणतीही बाधा, वाईट शक्ती ही नष्ट होणार आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते आवर्जून तुम्हाला टाकायचेच आहे. कारण पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही आणि गंगाजल हे कुठेही जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला एक बॉटल मिळेल, तर ती तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही असायलाच हवी. हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने अनेक तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. आणि ज्या मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्या पूर्ण तुमच्या अंगावरील, तुमच्या शरीरातील, तुमच्या घरातील बाधा दूर करण्यासाठी प्रभावी वस्तू आहेत आणि त्या आपल्या घरातच असतात. तर त्या काही वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये या गंगाजलासोबत टाकायच्याच आहेत. शास्त्रानुसार या वस्तू जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर मानवाच्या हातातून कळत नकळत झाडलेल्या पापांचे निवारण होत असते. त्यासोबतच अमावस्येला स्नान करून पितराचे तर्पण केल्यास पितृदेवता प्रसन्न होतात. त्यासोबतच या स्नानामुळे पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होतो. कुटुंबामध्ये सुख शांती येते. अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा ही सक्रिय असते. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान केल्याने शरीरातील आणि मनातील जडत्व हे दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही संचारत असते. त्यामुळे तुम्हाला हे स्नान आवर्जून करायचेच आहे. त्यासोबतच
तीर्थस्नान केल्याने अश्वमेध यज्ञ केल्यासारखे पुण्य मिळत असते अशी देखील धारणा आहे. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरीच तुम्हाला गंगाजल आणि या काही वस्तू टाकून स्नान करायचे आहे. पहाटे थंड पाण्याने स्नान केल्याने रक्ताभिसरण सुधारते, आळस दूर होतो आणि दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटते. तर तुम्हाला थंड किंवा गरम कोणतेही पाणी या उपायासाठी घेतले तरीही चालेल. आणि यासोबतच तुम्हाला एक प्रभावी मंत्र देखील म्हणायचा आहे. अमावस्येच्या दिवशी या काही मंत्रांचे जप केल्याने आणि विशेष वस्तूंचे दान केल्याने खूप पुण्यफळ प्राप्त होत असते. तर तुम्हाला ओम सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र देखील उद्या म्हणायचाच आहे. तत्पूर्वी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यासोबत काही वस्तू ज्या टाकायच्या आहेत त्या सांगत आहे आणि त्यासोबतच मंत्र कोणता म्हणायचा आहे ते देखील मी सांगत आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे. खडे मीठ असेल तर उत्तम, खडे मीठ नसेल तर तुम्ही जे घरी वापरता ते मीठ टाकले तरीही चालेल. गंगाजल तर टाकायचेच आहे. त्यानंतर तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे. कापुराचे पावडर करा आणि ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आणि मी तुम्हाला अजून ज्या काही वस्तू सांगणार आहेत त्या तुम्ही उद्या 18 मार्च रोजी देखील आणि 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी देखील तुम्हाला या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक जणाने ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने नवीन वर्ष त्यांना आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्य उत्तम राहते असे अनेक पटीने फायदे पाहायला मिळतील. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद देखील टाकायची आहे. हळद देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. आणि दुसऱ्या दिवशी देखील गुढीपाडवा आहे, त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी देखील तुम्ही ही हळद टाकून स्नान केल्याने तुम्हाला चांगले पुण्यफळ प्राप्त होईल. त्यासाठी तुम्ही हळद टाकायचीच आहे. त्यासोबतच उद्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान नाही केले तरीही एक वेळेस चालेल, परंतु गुरुवारी तुम्हाला हे करायचेच आहे, कारण गुरुवारी हळद ही वापरली जाते. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची वस्तू कडुलिंबाची पाने. हे तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे. उद्याही टाकायची आहे आणि गुरुवारी देखील सकाळी टाकायचीच आहे. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने सर्वप्रथम तुमचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मकता देखील दूर होते, कारण कडुलिंबाची पाने ही आरोग्यासाठी अत्यंत चांगली असतात. कडुलिंबाची पाने हे गुढीपाडव्याच्या दिवशी देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुमच्या अंगातील सर्व अशुद्धता ही नष्ट होते. त्यासोबतच या दिवशी प्रसाद देखील करायचा असतो, ते मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. गुढीपाडव्याच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती माहिती सांगितलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी देखील या कडुलिंबाच्या पाण्याला विशेष महत्त्व आहे. उद्या देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचेच आहे, परवा देखील टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीच्या आधी तीळ तेल जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला अंगाला लावून घ्यायचे आहे. या सर्व वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हा तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्यफळ देणारा मंत्र आहे. त्यासोबतच तुम्ही गायत्री मंत्र देखील म्हणू शकता. स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. दक्षिणेकडे तोंड करून काळे तीळ टाकलेले पाणी तुम्हाला ते एका तांब्यामध्ये घ्यायचे आहे आणि दक्षिण दिशेला ते अर्पण करायचे आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. उद्या हे करणे अत्यंत फायदेशीर आहे. पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर अतिशय प्रभावी हे काही वस्तू आहेत, त्या वस्तू आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. दोन्ही दिवशी टाका. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.